नमस्कार मित्रांनो, नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की एजे आता विश्वरूपकडून सगळे अपडेट घेत असतो. विश्वरूप सुद्धा त्याला अपडेट देत असतो. एजे म्हणतो लीलाचं काय अपडेट आहे. त्यावर विश्वरूप म्हणतो लीला मॅडमना एकदम छान काम करताय. त्यांनी कामाचा धडाकाच लावलाय आणि सगळी कामं व्यवस्थित करताय. आणि विशेष म्हणजे त्यांनी एकही वस्तू फोडलेली नाहीये. सगळ्या वस्तू अगदी व्यवस्थित आहेत. आता विश्वरूप म्हणतो एजे सर, तुम्हाला राग नका येऊ देऊ, पण एक प्रश्न विचारू का? म्हणजे लीला मॅडम तुमची बायको आहे, तरी सुद्धा तुम्ही त्यांना वेटरचा जॉब दिला. हे जर बाहेर कोणाला कळलं तर तुमची, आपल्या घराची आणि हॉटेलची बदनामी होईल. त्यावर एजे म्हणतो मला कोण काय विचार करतो याच्याने फरक नाही पडत. फक्त इथे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपलं काम प्रामाणिकपणाने करावं आणि त्याचा मोबदला आपल्या हॉटेलला मिळावा, म्हणजे आपल्या हॉटेलचा फायदा व्हावा, अशी माझी इच्छा आहे. आणि इथे कुठलाही कॅन्डिडेट आला तर त्याला आपण पहिला जॉब वेटरचाच देतो. तुलाही मी तेच केलं होतं आणि तुझी कॅपॅबिलिटी बघून तुझं प्रमोशन झालं. लीला ही हळूहळू सगळं शिकेल आणि तीही मोठ्या पोस्टवर येईल. त्यामुळे मी तिच्यामध्ये आणि इतर लोकांमध्ये भेदभाव नाही करू शकत. आता एजे निघून जातो आणि विश्वरूप मनातल्या मनात विचार करतो की एजे सर किती परफेक्ट विचार करतात आणि म्हणूनच ते परफेक्शनिस्ट आहे. त्यांनी आपल्या बायकोमध्ये इतर कोणामध्ये कामाच्या वेळेस भेदभाव अजिबात केलेला नाहीये. एजेला आता मेसेज येतो. त्याच्या बँकेतून 18 लाख रुपये कट झालेले असतात आणि तो मनातल्या मनात विचार करतो की चला, लीलाच्या घरच्यांची मदत झाली. आता साळुंखेच्या तावडीतून त्यांची सुटका होणार. इकडे आता कालिंदी रडका चेहरा घेऊन बसलेली असते. तिच्यावर बाबा खूप चिडलेले असतात आणि ते म्हणतात कालिंदी, तुला एवढे पैसे घेण्याचे दुर्गाकडून कोणी सांगितलं? आणि एजंटनी केली होती ना आपल्याला मदत 18 लाख रुपयांची, मग तू का दुर्गाकडे गेलीस पैसे मागायला? आणि तुला आता बँकेतून पैसे आणायला सांगितले होते ते कुठे? आता कालिंदी खूप घाबरते. तिचे हातपाय गळायला लागतात. ती म्हणते हरवले. म्हणजे काही चोरट्यांनी ते पैसे चोरून नेले. मी त्यांच्या मागे पळत होते पण ते थांबलेच नाही. बाबा म्हणतात तू काय बोलते? एवढी मोठी रक्कम? अगं आपण आपल्या आयुष्यात काम केलं तरी एवढे पैसे नाही कमवू शकणार. एजंटनी मदत केली होती, त्यांना काय तोंड दाखवायचं आपण आणि काय उत्तर द्यायचं? आता कसे फेडणार आपण साळुंखेचे सगळे पैसे? आणि तिला काय सांगायचं आपण? दोघेही जण आता रडू लागतात. इकडे एजे आणि आजी दोघे मिळून बोलत असतात. एजे आजींच्या मांडीवर डोकं ठेवून बसलेला असतो आणि आजी सुद्धा त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याच्यासोबत बोलत असतात आणि म्हणत असतात अभिराम, तू लीलाला वेटरचा जॉब का दिला असं मी नाही विचारणार. तो तुमचा दोघांचा प्रश्न आहे. तुम्ही नवरा बायको आहात. पण मला लीलाचं कौतुक वाटतं. तिने हा जॉब सुद्धा अगदी मनापासून स्वीकारला आणि आनंदाने ती आपली जबाबदारी पार पाडते. तेवढ्यात लीला तिथे येते. लीला म्हणते चालू द्या तुमचं, सॉरी मी मध्येच आले. आजी म्हणतात नाही गं, सॉरी काय त्याच्यात, तुझीच रूम आहे. आता लीला आणि एजे आपापल्या जागेवर झोपण्यासाठी जात असतात. लीला नेहमीप्रमाणे बेडवर झोपण्यासाठी जाते. तोच ती हिटिंग पॅडवर बसते आणि तिला गरम लागतं. त्यावरती म्हणते एजे, हे काय केलंय तुम्ही? इथे का ठेवलाय हिटिंग पॅड? त्यावर एजे म्हणतात तू दिवसभर आज काम केलं, तुझे पाय दुखत असतील आणि म्हणून पाय शेकण्यासाठी तो हिटिंग पॅड ठेवलाय मी. लीला म्हणते म्हणजे तुम्ही माझी काळजी करताय का? एजे म्हणतो काळजी नाही, माणुसकी म्हणून हे सगळं करतोय मी. लीला म्हणते हो का? तुम्हाला नेमकं काय वाटतं माझ्याविषयी? एजे म्हणतो मला काहीही वाटत नाही. मला एवढंच वाटतं तू खूप बडबड करते आणि आता जाऊन झोप. लीला म्हणते ठीक आहे ना, उद्या सकाळी वेळेवर पोहोचणार आहे मी हॉटेलला. असेही मला लवकर उठण्याची सवय आहे. इकडे जहागीरदारांच्या घरी आल्यापासून मी आळशी झाले. इथे प्रत्येक कामासाठी माणूस असतो, त्यामुळे आपली कामं आपल्याला करताच येत नाही व्यवस्थित. पणाने काम करता आलं, त्यामुळे माझं अंग एकदम मोकळं झालंय. आता तिची बडबड ऐकून एजे बोर झालेला असतो आणि तो झोपायला निघून गेलेला असतो. लीला मनातल्या मनात विचार करते एजे किती चांगले आहे. पार्टनर म्हणून ते वाईट नाहीये, ते खूप चांगले आहेत. आज त्यांनी माझे पाय दुखत असतील त्यामुळे मला हिटिंग पॅड आणून दिला आणि आता तो हिटिंग पॅड गार झालेला असतो. लीला आता हिटिंग पॅडची वायर सर्किटला कनेक्ट करण्यासाठी जाते आणि ती चुकीच्या पद्धतीने प्लग आतमध्ये टाकते. त्यामुळे शॉर्ट सर्किट होतं आणि लाईट जाते. ती आता जोराने ओरडायला लागते. एजे म्हणतात काय झालं आणि लाईट का गेलीये? लीला म्हणते मला अंधाराची खूप भीती वाटते. एजे म्हणतो थांब मी बघतो काय झालंय ते. आता तो म्हणतो अगं तू प्लगच आतमध्ये चुकीच्या पद्धतीने टाकलाय, त्यामुळे शॉर्ट सर्किट झालंय. थांब मी बघून येतो खाली जाऊन. लीला म्हणते नाही नाही, तुम्ही एकटे जायचं नाहीये, मला खूप भीती वाटते अंधाराची, मी पण येते तुमच्यासोबत. एजे म्हणतो आता तिथे पण जोडीने जायचंय का? लीला म्हणते हो आणि ती त्यांच्या मागे मागे जाते आणि त्यांचा हात पकडते. आता लीला आणि एजे खाली येत असतात. खाली सगळेजण आपापल्या रूममध्ये मधून बाहेर आलेले असतात कारण लाईट गेलेली असते आणि सगळेजण विचार करू लागतात लाईट का गेली ते. एजे खाली आल्यावर आजी विचारतात काय झालंय?
एजे म्हणतो अगं आई, बहुतेक ना हाय व्होल्टेजमुळे प्रॉब्लेम झालाय. लक्ष्मी म्हणते नेमका तोच प्रॉब्लेम आहे ना, का काही मेजर आहे? म्हणजे रात्रभर असं बाहेर बसावं लागेल आम्हाला. त्यावर एजे म्हणतो नाही नाही, काही प्रॉब्लेम नाहीये, लाईट लगेचच येईल. श्वेता म्हणते काय ग लीला, काय झालं? तू काय प्रॉब्लेम नाही ना क्रिएट केला? म्हणजे तुझ्यामुळे तर लाईट नाही गेली ना? सरस्वती तिला बोलायला लागते. एजे म्हणतो तुम्हाला कोणालाही काही बोलण्याची गरज नाहीये. मी सांगितलंय ना लाईट कशामुळे गेली ते, आणि कोणामुळे गेली असं नाही म्हटलंय मी. आता सगळ्यांसमोर एजेंनी लीलाची बाजू घेतलेली असते. तिची चूक असूनही तिची चूक त्यांनी दाखवलेलीच नसते. तेवढ्यात आता लाईट येते. आता एजे म्हणतो चला सगळ्यांनी आपापल्या रूममध्ये जा, आणि आता कोणालाही पॅनिक होण्याची गरज नाहीये. सगळेजण आपापल्या रूममध्ये निघून जातात. लीला मात्र एजेंचा हात घट्ट धरून उभी असते आणि ती थोडीशी विचारांमध्ये हरवली जाते आणि विचार करते की एजेंटनी सगळ्यांसमोर आपली बाजू घेतली. आता एजे म्हणतो लीला माझा हात सोड, पण लीला भानावरच नसते. एजे म्हणतो लीला. लीला तेवढ्यात शुद्धीवर येते आणि एजेंटचा हात सोडते. एजेंटना म्हणते एजे, तुम्ही सगळ्यांसमोर माझी बाजू का घेतली? त्यावर एजे म्हणतो कारण तुझी काहीच चूक नव्हती, आणि आत्ता कुठे घरातलं वातावरण शांत झालंय, त्यामुळे मला ते स्पॉईल नाही करायचे. चल आता वरती जाऊन झोपूया. आता लक्ष्मी, सरस्वती आणि श्वेता एजंटच्या रेस्टॉरंटमध्ये लंचसाठी जाणार असतात आणि आजी त्यांना विचारतात काय ग, कुठे दौरा आहे आज? लक्ष्मी आणि सरस्वती सांगतात आजी, आम्हाला खूप बोर होतंय आज ना, बाहेर जेवायचं मूड आहे आमचा आणि म्हणून आम्ही चाललोय. आजी म्हणतात हो, पण काय निमित्त? त्यावर लक्ष्मी म्हणते काय तसं काय नाही, सहजच असं वाटतं आज बाहेर जाऊन जेवण करावं आणि म्हणून चाललोय. आजी म्हणते ठीक आहे, जा एन्जॉय करा, भरपूर खा आणि मजा मारा. त्या तिघीही जायला लागतात. तेवढ्यात तिथे दुर्गा येते. दुर्गा म्हणते कुठे चालल्यात तुम्ही? त्यावर लक्ष्मी म्हणते वहिनी, आम्ही बाहेर चाललोय जेवायला, म्हणजे एजंटच्या रेस्टॉरंटमध्ये. आता दुर्गा म्हणते कशाला? त्यावर लक्ष्मी म्हणते की लीला आम्हाला काल सांगत होती एजंटने तिला खूप छान काम दिलंय, खूप मोठी पोस्ट दिली आहे, तिच्या हाताखाली खूप सारा स्टाफ आहे आणि तिला मोठी केबिनही दिली आहे. असंच एजे तिला भाव देत राहिले ना, तर एक दिवस ती मालकीन होईल आणि आपल्या हातात काहीच येणार नाही. आता दुर्गा म्हणते यांच्या बोलण्यात तथ्य आहे. एजंटनी तिच्या घरच्यांना आधी पैसे दिले, आता तिला जॉब दिला, नेमकं काय कारण आहे हे शोधून काढायलाच हवं. आता लक्ष्मी म्हणते वहिनी, तुम्ही कितीही म्हणालात ना, आम्ही थांबणार नाही आहोत, आम्ही आमचा निर्णय बदलणार नाही. त्यावर दुर्गा म्हणते ठीक आहे, मी सुद्धा येते तुमच्यासोबत आणि आपण सगळेजण जाणार आहोत आता रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी. आता या सगळ्या जणी रेस्टॉरंटमध्ये आलेल्या असतात. विश्वरूप त्यांना बघतो आणि म्हणतो या इथे काय करताय? म्हणजे एजे सरांनी काही सांगितलं तर नव्हतं? विश्वरूप म्हणतो या मॅडम, आपलंच हॉटेल आहे, काय सेवा करू मी? त्यावर दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती म्हणतात नाही, आम्ही ते लंचसाठी आलोय, एजे सरांना भेटण्यासाठी नाही आलोय. विश्वरूप म्हणतो ठीक आहे, चला केबिनमध्ये व्यवस्था करू का? त्यावर आता सरस्वती म्हणते नाही, त्या लीलाला पूर्ण फ्लोअर दिला आणि आम्हाला साधी केबिन. आता विश्वरूप म्हणतो अच्छा, म्हणजे प्रॉब्लेम हा आहे यांचा, लीला मॅडमांसोबत तुलना करताय ह्या आणि त्यांचा जॉब जाणून घेण्यासाठी इथे आलाय तर. आता श्वेता म्हणते हो, आम्हाला ना मेन हॉटेलमध्ये बसून जेवण करायचं आहे, तसं ही जहागीरदारांची शान दाखवण्यासाठी हे सगळ्या जणी मला इथे घेऊन आलायत, सो आम्ही इथेच बसू. आता विश्वरूप म्हणतो या मॅडम बसा इथे. आता सगळ्या जणी टेबलवर बसतात आणि म्हणतात, दुर्गा म्हणते विश्वरूप, लीला मॅडम कुठे? त्यांनाही पाठवा ना आमच्यासोबत जेवण करायला. त्यावर विश्वरूप म्हणतो एजे सरांनी घरी काहीही सांगितलेलं नाहीये की लीला मॅडम इथे वेटर आहेत म्हणून, माझ्याकडूनही यांना कळता कामा नये. त्यामुळे विश्वरूप म्हणतो नाही मॅडम, म्हणजे लीला मॅडमांना जसा वेळ मिळेल तसं त्या लंच ब्रेक घेतात, आता त्या फ्री असतील असं मला वाटत नाही, त्यामुळे तुम्ही कंटिन्यू करा, मी ऑर्डर घेण्यासाठी कोणाला तरी पाठवतो. तेवढ्यात तिथे आता लीला येत असते आणि तिला बघून विश्वरूप खूप घाबरलेला असतो. त्याला वाटतं लीला आता इकडेच येते. विश्वरूप आता लीलाला अडवतो आणि मग तो लीला मॅडम चला, तुमच्या बॉसने तुम्हाला बोलवलंय. लीला म्हणते मी जाईल लंच ब्रेकमध्ये. विश्वरूप म्हणतो नाही आत्ताच चला. लीला म्हणते अहो मी आत्ताच भेटले त्यांना आणि सांगितलंय मी येईन परत तुम्हाला भेटायला, असं मला जाऊ द्या, तुम्ही मला माझं काम करू द्या. विश्वरूप तिला खूप अडवण्याचा प्रयत्न करत असतो, पण लीला ऐकतच नाही आणि ऑर्डर घेण्यासाठी निघून जाते आणि ती टेबलवर येते तर तिथे बघते दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती यांना. तिला खूप आश्चर्य वाटतं आणि लक्ष्मी सुद्धा तिच्याकडे बघायला लागते आणि एजंटनी लीलाला वेटरचा जॉब दिलाय असं म्हणून ती विचार करू लागते. आता दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती आणि श्वेताला कळतं की एजंटनी लीलाला नेमका कोणता जॉब दिलाय. लीला आता त्यांच्याकडे पाठ फिरवते आणि दुसरीकडे तोंड करते, पण त्यांना कळालेलं असतं की ही लीलाच येते आणि लीलाला पण खूप भीती वाटते की आता या सगळ्यांना कळालं की माझा इथे काय जॉब येते.
आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.